मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला दीपावली मंथन या विषयावर सांगणार आहे. म्हणजे आपल्याशी एक चर्चा करायची आहे की दीपावलीचं काय महत्त्व आहे आणि दीपावली का साजरी केली जाते. बघा, दीपावली हा एक सण आहे, दीपांचा तो सण आहे, दिव्यांचा तो सण आहे, एक धार्मिक तो सण आहे, हिंदूंचा सण आहे. भारतभर अतिशय आनंदाने हा सण साजरा केला जातो. या सणाच्या मागची महत्त्वाची जी भूमिका आहे ती भूमिका आहे अंधारावर प्रकाशाची मात, अन्यायावर न्यायाचा विजय, दुष्टांवर शुभाचा विजय आणि ज्ञानाचा विजय आणि अज्ञानाचा नाश. बघा, अतिशय उत्तम अशी भूमिका या दिवाळी सणाच्या मागची आहे. ज्याला आपण म्हणतो की ईश्वरी कार्य, ज्याला असं म्हटलं जातं, ते ईश्वरी कार्य हे दीपावली आहे. या दीपावलीच्या दिवशी आपण मेणबत्ती, दिवे, पथदिवे पेटवतो. घरोघरी आपण प्रकाशमान वातावरण तयार करतो. सुरदूर दिवे लावलेले असतात. अगदी प्रत्येक शहर दिव्यांनी नटलेलं आणि थटलेलं असते. असा हा दिवाळीचा सण अजून कुठं कुठं साजरा केला जातो यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. हा सण प्रामुख्याने भारतामध्ये, नेपाळमध्ये, सिंगापूरमध्ये, श्रीलंकेमध्ये, इंडोनेशियामध्ये, मलेशियामध्ये, मॉरिशसमध्ये, सुरिनाममध्ये, चिनीदादमध्ये आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये हा सण साजरा केला जातो. बघा, आपण जर व्याप्ती बघितली दिवाळीची, दीपावलीची, तर किती मोठी व्याप्ती आहे. आज सर्व जगाला अंधाराची गरज नाही आहे. प्रत्येकाला विकास हवा आहे. प्रत्येकाला एक आनंदाचा क्षण आणि क्षण साजरा करायचा आहे आणि म्हणून प्रत्येकाला या सणाची आवश्यकता आहे. म्हणजे सर्व विश्वामध्ये दीपावली या सणाचं अतिशय अनन्य साधारण असं महत्त्व आहे. हा 15वा दिवस मानला जातो. बघा, कोणता 15वा दिवस? तर हा कार्तिक महिन्याचा जो मराठी महिने, आपलं मराठी कॅलेंडर जे आहे त्या मराठी कॅलेंडरच्या नुसार कार्तिक महिन्याचा हा 15वा दिवस मानला जातो असतो. हिंदू ल्युनार कॅलेंडरनुसार हे सारं ठरवलं जातं आणि इंग्रजी महिन्यांच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये हा सण येत असतो. या दिवशी बघा, आपण काय करतो? लक्ष्मी देवता पूजन आपण करतो. लक्षात घ्या, हे पूजन आपण यासाठी करतो की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे मानलेला, सजवलेला, सर्वांच्या अनुमतीने हा झालेला सण एक मोठा सण म्हणून आपण साजरा करतो. या दिवशी आपण आर्थिक वर्षाची सुरुवात समजतो. आपल्या खतावण्या ज्या असतात त्यांची पूजा करतो. पूजा झाल्याच्या नंतर आपण फटाके फोडतो. त्याच्यानंतर आपण फार मोठी गणेशाची आणि दीपावलीची या दिवशी आपण पूजा करत असतो. अजून सांगायचं म्हणजे हा माहेरी येण्याचा सण असतो. ज्या आपल्या मुली असतात त्या माहेरी येतात आणि म्हणजे वर्षातून त्या येणार नाही, परंतु दिवाळीला त्या विशेष स्वरूपामध्ये माहेरी येत असतात. म्हणून माहेरी येण्याचा हा सण सुद्धा आहे. याच दिवशी विविध थरातील लोक एकत्र येतात, एकत्र चर्चा करतात. त्याचप्रमाणे विभिन्न मताचे लोक एकत्र येतात. एखाद्या समाजातील लोकही एकत्र येतात आणि या दिवशी लग्न मागणीचे कार्यक्रमही आपण घेत असतो. त्याचं आयोजन या दिवशी आपण करत असतो.
आता ही दिवाळी का साजरी केली जाते, ह्या दिवाळीची संकल्पना आली तरी कुठून, या विषयावर आपण आता चर्चा करणार आहोत. तर पहिली गोष्ट याच्या मागची अशी आहे की भगवान श्रीराम याच दिवशी, याच मुहूर्तावर रावणावर विजय प्राप्त करतात. बघा, म्हणजे रावण, ज्याला आपण दशमुखी रावण म्हटलेला आहे, की जो अतिशय वाईट आणि आपल्या सीता आईला त्याने चोरून नेलेलं होतं, अशा रावणाचा वध ते करतात, त्याला ठार मारतात आणि त्यांचा 14 वर्षांचा तो वनवास त्या ठिकाणी संपतो. आणि त्यांच्या स्वागतासाठी लोक त्या नगरीला दिव्यांनी सजवतात, दिवे पेटवतात आणि म्हणून त्या दिवसापासून ही दिवाळी सुरू झालेली आहे. बघा, आणि म्हणून ह्या दिवाळीचं अतिशय अनन्य साधारण असं महत्त्व मानलं जातं. म्हणजे दिवाळी म्हटली म्हणजे आपला श्रीराम, आपल्या श्रीरामाचं स्मरण, आपल्या प्रभूंचं स्मरण, आपल्या ईश्वराचं स्मरण आपण या दिवशी करत असतो. अजून या दिवशी जर आपण म्हटलं तर याच दिवशी फार महत्वाचा एक क्षण घडलेला आहे. बघा, जो बळीराजा होता, आपण ऐकले असेल कथा. बळीराजा हा शेतकऱ्यांचं भलं खूप पाहणारा राजा होता, परंतु हा लोकांचं जरी भलं पाहत असला तरी याच्यामध्ये काही चुकीचे तत्व आलेले होते आणि म्हणून याला, आपल्या बळीराजाला सुद्धा श्री विष्णूंनी पाताळात गाडलं. आणि हा सर्व शेतकऱ्यांचं भलं पाहायचा, यासाठी आजही आपले शेतकरी लोक या बळीराजाच्या स्मरणार्थ सुद्धा आपली दिवाळी साजरी करत असतात. आणि आजही स्त्रिया आपल्या भावाला ओवाळत असताना म्हणतात, इळा पिळा टळो बळीचे राज्य येऊ, असं त्या मोठ्या आनंदाने म्हणत असतात. म्हणजे या ठिकाणी असं दिसतं आपल्याला की बळीराजा दुष्ट होता, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तो जास्त महत्त्व द्यायचा आणि शेतकऱ्यांसाठी तो फार सुविधा त्यावेळेला देत होता, शेतकऱ्यांचं खूप भलं पाहत होता. आणि म्हणूनच आज त्याच बळीराजाचं राज्य येवो अशी एक कामना केली जाते. तर या ठिकाणी लक्षात घ्या, जे चांगले पुरुष होऊन गेले त्या चांगल्या पुरुषांची आजही आपल्याला आठवण येते. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की चांगलं करताना कुठंतरी वाईटही माणूस खूप जोपासत असतो आणि म्हणूनच या वाईटामुळे आपल्या बळीराजाचा अंत झाला, तो विष्णूंना करावा लागला, भगवंताला करावा लागला. ही एक आख्यायिका या दिवाळीच्या पाठीमागे आहे. अजून एक बलिप्रतिपदा ज्याला म्हणतो आपण, बलिप्रतिपदा याच दिवशी येते. याच दिवशी विष्णूंनी, भगवान विष्णूंनी बटूचं एक रूप धारण केलं आणि बळीराजाला जमिनीत पुरलं. आता का पुरलं, तर आपण या ठिकाणी पुन्हा बोलणार आहोत की विषय असतात, ज्या विषयांना आपण म्हणतो लोकमत, त्याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्याजवळ चांगले गुण असताना सुद्धा आपण लोकांचं ऐकतो, म्हणजे आपल्या हात असलेल्या विषयांचा आपण ऐकतो. आपल्या हात खूप असे विषय असतात, ज्याला संतांनी म्हटलं काम क्रोध लोभ मद मोह मत्सर संशय दंभ आणि चिंता. या इतक्या आपल्याला खाऊन जातात की यांच्या आहारी जाऊन आपण खूप काही वाईट करायला लागतो, अन्याय करायला लागतो आणि म्हणून मग आपला पाडाव होतो. तर असाच पाडाव आपल्या श्री विष्णूंनी आपल्या बळीराजाचा केला आणि म्हणून बलिप्रतिपदा म्हणूनही या ठिकाणी दिवाळीला म्हटलं जातं. आणि बलिप्रतिपदाचं एक महत्त्व ह्या दिवाळीच्या मागे लपलेलं आहे. लक्षात घ्या, याच दिवशी समुद्रमंथन झालं. या समुद्रमंथनामधून देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी जन्माला आले. आता लक्षात ठेवा, लक्ष्मी जन्माला आली, धन्वंतरी जन्माला आले, परंतु आज आपण जर बारीक सारीक विचार केला तर सांगा, कोणत्या प्रकारचा धन्वंतरी आपण मानतो आणि कोणत्या प्रकारची लक्ष्मी आपण मानतो. आपण तिला मानतो
आपण तिला फक्त कसं फायद्यापुरती मानतो. आज दिवाळीला आपण तिला मानू, तिची पूजा करू, नंतर वर्षभर लक्ष्मी फक्त आपण मिळवू, पण लक्ष्मीची आपल्याला आठवण येणार नाही की लक्ष्मी हे रत्न कशासाठी समुद्र मंथनातून बाहेर आलं आणि त्याची आवश्यकता किती न्यायासाठी होती, चांगुलपणासाठी होती. म्हणजे ईश्वराने समुद्र मंथन केलं आणि आपल्याला आपल्या गरजेपुरती लक्ष्मी उपलब्ध करून दिली. पण त्या लक्ष्मीचा आपण खरोखर चांगल्यासाठी वापर करतो का, हा एक फार मोठा विचार या ठिकाणी आपल्याला आज करावा लागेल. बघा, याच दिवशी श्री विष्णूंनी नरसिंहाचं रूप घेऊन हिरण्यकश्यपाचा सुद्धा वध केला. बघा, आता हिरण्यकश्यप हा असा होता की तो राक्षस होता आणि त्याने त्याच्या मुलाला प्रल्हादाला खूप त्रास दिला. आणि प्रल्हाद हा नारायणाचं नामस्मरण करायचा आणि नारायणाला तो सर्वश्रेष्ठ समजायचा. पण हिरण्यकश्यप हा असं म्हणायचा की मी ना देव आहे, तुला माझी सेवा करावी लागेल आणि माझा तुला नामस्मरणाचा जप करावा लागेल. त्यावेळेला प्रल्हाद म्हणाला, नाही, मी याच ठिकाणी माझ्या नारायणाचा, माझ्या विष्णूचाच मी काय करेल, जाप करेल, तप करेल, तपध्यान करेल. या एका गोष्टीवरून हा आपला हिरण्यकश्यप प्रल्हादाच्या विरोधात गेला, त्याला खूप त्रास दिला आणि शेवटी प्रल्हादाच्या निमित्ताने विष्णूने एक अवतार नरसिंहाचा घेतला आणि त्याला अक्षरशः त्याचा कोथा बाहेर काढला आणि त्याला मारलं. ही एक आख्यायिका सुद्धा याच दिवशी आपल्याला जन्माला येताना दिसते. तर अजून देवी कालिका या दिवशी जन्मली होती, लक्षात ठेवा. देवी कालिका याच दिवशी जन्माला आली होती आणि म्हणून बंगालामध्ये या कालिका मातेची फार मोठ्या प्रमाणावर या दिवशी पूजा केली जाते. तिला विनंतीचं आवाहन केलं जातं आणि भल्यासाठी तिची पूजा केली जाते. दिवाळीच्या आदल्या दिवशी बघा, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. आता बघा, पुन्हा तोच मुद्दा येतोय की नरकासूर म्हणजे काय. तर नरकासुराने इतकं थैमान घातलं होतं, इतका अन्याय याने सुरू केला होता की तो अन्याय जावा आणि त्यावर न्यायाचं एक प्रकारचं प्राबल्य यावं, यासाठी न्यायाच्या रूपामध्ये आपले श्रीकृष्ण आलेत आणि त्याने दाखवून दिलं की अन्याय हा जास्त काळ काही थांबत नसतो. याच दिवशी बघा, भगवान महावीरांचा निर्वाण दिनही असतो आणि जैन बांधव निर्वाण दिन या दिवशी आनंदाने साजरा करतात. बघा, याच दिवशी उज्जैनचे राजे विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला होता. बघा, आता राज्याभिषेक होणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे, किती प्रकाशमान गोष्ट आहे, किती उत्सवाची गोष्ट आहे, किती दिव्यांची गोष्ट आहे, किती रोषणाईची गोष्ट आहे. तर याच दिवशी आपल्या विक्रमादित्याचा राज्याभिषेक सुद्धा झाला होता. बघा, याच दिवशी गौतम बुद्धांचे जे अनुयायी होते ते अनुयायी 2500 वर्ष पूर्वी, म्हणजे आपण या ठिकाणी 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आज सांगत आहोत की गौतम बुद्धांचे अनुयायी जे होते त्या अनुयायांनी 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ही दिवाळी साजरी केली होती. विचार करा की दिवाळी हा किती मोठा एक सण आहे, किती प्रकारचे भगवंत, किती प्रकारचे ईश्वरी अवतार ह्या दिवाळीला घेऊन आलेले आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, याच दिवशी अमृतसर येथे 1577 मध्ये स्वर्ण मंदिर स्थापना करण्यात आली. बघा, अमृतसरचं स्वर्ण मंदिर सुद्धा याच मुहूर्तावर त्याची स्थापना ही करण्यात आली. लक्षात घ्या, याच दिवशी चंद्रगुप्त विक्रमादित्यांनी विक्रम संवताच्या स्थापनेसाठी धर्मज्योतिषांच्या विद्वानांना आमंत्रित करून
मुहूर्त काढले होते. इतका हा महत्वाचा सण आहे आणि इतकं या दिवाळीला महत्व आहे. याच दिवशी शिखांचे 6वे गुरु गोविंद सिंहाची तुरुंगातून सुटका झाली होती. तर लक्षात ठेवा, सांगायचं मला या ठिकाणी असं आहे की दिवाळी हा जो सण आहे, तो दिवाळी हा सण इतका महत्वाचा आहे की या दिवाळीच्या दिवशी किती काही घडून गेलेलं आहे बघा. याच दिवाळीच्या दिवशी मोठे मोठे ईश्वरी अवतार जन्माला आले आहेत. आणि दिवाळी म्हटली म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप करू नये असा हा आजचा दिवस. आपण तर नेहमी पाप करत असतो आणि नेहमी पापाची दौलत जमा करत असतो, पण कमीत कमी आज आपण ते करत नाही. कारण सर्व लोक आपल्या सर्व्हिसांवरून घरी येतात आणि आपल्या सगळ्यांच्या सोबत ते दिवाळी साजरी करतात. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला मी सांगणार. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्रोत्सवाचे ऐवजी गोवर्धन पूजेची सुरुवात केली होती बघा, लक्षात ठेवा. म्हणजे आपण या ठिकाणी या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजे की प्रत्येक सणाच्या मागे एक पूर्वपीठिका असते, आख्यायिका असते आणि त्या आख्यायिकेशिवाय तो सणही साजरा केला जाऊ शकत नाही. तर दिवाळीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आज मी आपल्याला सांगितलं. परंतु आज आपण दिवाळी साजरी करत आहोत एक स्मशान वैराग्य ज्याला आपण म्हणतो, ते स्मशान वैराग्य आज आपल्यावर आलेलं आहे असं म्हणावं लागेल. आता आपण म्हणाल की स्मशान वैराग्य म्हणजे तरी काय, तर मी सांगेल की तात्पुरता एक प्रकारचा दुःखाचा डोंगर आपल्या समोर उभा राहतो. सांगायचं असं की मी एक साधारण उदाहरण आपल्याला देईल की एखादा शिक्षक असतो. तो शिक्षक काय करतो, एखाद्या 5 सप्टेंबरच्या दिवशी एक शपथ घेतो की मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर काय करणार, प्रामाणिकपणे शिकवणार. बघा, याने या ठिकाणी शपथ घेतली म्हणजे याने याचं स्मशान वैराग्य या ठिकाणी दाखवून दिलं. परंतु ज्या वेळेला दुसरा दिवस आला, दुसऱ्या दिवसापासून हा गेला, त्या दिवसापासून थोडं 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 हा ते कार्य विसरत गेला आणि पुढे येणारे संपूर्ण वर्ष याने बेईमानीमध्ये काढलं. म्हणजे विद्यार्थ्यांना अजिबात याने शिकवलं नाही. म्हणजे याचं हे वैराग्य गेलं कुठं? हे वैराग्य याने कशाकरता जोपासलं, याने हा संकल्प कशाकरता केला, असा हा संकल्प करून तरी काय फायदा, असे अनेक विचार या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून आजचा हा जो दिवस आहे, हा दिवसही आपल्याला संकल्पाचा दिवस आहे. आज आपण उत्कृष्ट प्रकारचा जर संकल्प केला तर मला असं वाटतं, पण हा संकल्प करून उपयोग नाही. कारण मी आताच आपल्याला सांगितलं की त्या शिक्षकाने काय केलं, शिकवताना त्याने स्मशान वैराग्य घेतलं. 2 मिनिटापुरती त्याने शपथ घेतली, संकल्प केला, पण तो संकल्प त्याने कायमचा ठेवला नाही. आणि म्हणून आपण आपल्या दिवाळीचं जे साजरीकरण करतो किंवा दीपोत्सव आपण करतो, हा दीपोत्सव सुद्धा आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये 10-15 दिवस हा सण आपण साजरा करतो आणि नंतर वर्षभर या सणाला आपण इतकी पाठ फिरवतो की नंतर आपण त्या सणाचं नावही घेत नाही. आणि आपण बघितलं की या सणाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या आख्यायिका झालेल्या आहेत, म्हणजे धार्मिक गोष्टी आहेत. आख्यायिका जरी म्हटल्या तरी त्या धार्मिक गोष्टी आहेत. महाभारतातले त्या ठिकाणी संकेत आहे आपल्याला. त्या ठिकाणी श्रीकृष्णाचे संकेत आहे, श्रीरामाचे संकेत आहे. श्रीराम, श्रीकृष्ण लक्षात घ्या. श्रीराम लक्षात ठेवा, 4 पौरव होऊन गेलेत. कृते जनार्दनो त्रेतायम रघुनंदन द्वापारे रामकृष्णच्च कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. म्हणजे कृते जनार्दनो म्हणजे कृतायुगात गणपती आले. कृते जनार्दन त्रेतायाम रघुनंदन, त्रेतायुगामध्ये राम आले.
आणि अशा ह्या रामाने आपल्याला किती शिकवलं हे लक्षात घ्या. वनवासामध्ये गेले 14 वर्ष. वडिलांच्या एका वचनासाठी ते वनवासामध्ये गेले. आपण किती प्रमाणामध्ये आई वडिलांचं ऐकतो. आपण जर बघितलं तर आज मुलं हे आई वडिलांना आश्रमात ठेवत आहेत. अजिबात आई वडिलांची त्यांना फिकर नाही. आणि काही काही आई वडील तर लक्षात ठेवा, गावांमध्ये भिक्षा मागताना आपल्याला आढळून आलेले आहेत. तर मुलं चांगल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आनंदाने राहत आहेत. त्यांच्या पत्नी ह्या सुद्धा आनंदाने राहत आहेत आणि आई वडील हे असे भीक मागत फिरत आहेत. तर सांगा, आपण कोणत्या प्रकारचा सण हा साजरा करतो आहे आणि कोणत्या प्रकारचा आपण हा नीतिवाद आपल्यासोबत जोपासतो आहे. अशा अनेक गोष्टींचं आज आपल्याला मंथन करायचं. म्हणून माझ्या विषयाचं नावच आहे दीपावली मंथन. म्हणजे आज दीपावलीच्या दिवशी आपण मंथन केलं पाहिजे. बघा, कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्णच्च. द्वापारे म्हणजे द्वापार युगामध्ये रामकृष्ण आले, म्हणजे श्रीकृष्ण आले आणि त्यांनी महाभारतामध्ये आपल्याला फार मोठा संदेश दिला की तुमच्याजवळ करोडची इस्टेट असेल, पण तुमच्याकडे जर न्याय नसेल, तुमच्याकडे प्रकाश नसेल, तुमच्याकडे सारखा अंधार असेल, तर नक्कीच तुमचा पाडाव हा होईल. तो लवकर होणार नाही, त्याला काही दिवस वेळ लागेल. कारण कोणत्याही गोष्टीला प्रसंग येऊ द्यावा लागतो. लागलीच काही त्याचा पाडाव होत नाही, परंतु तो पाडाव नक्की होईल आणि नक्की असे लोक संपतात. हा एक फार मोठा संदेश आपल्याला त्यांनी दिला. आणि आताच्या काळामध्ये तर आपण बघतो आहे की आताच्या काळामध्ये असं म्हटलंय, कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्णच्च कलौ श्रीपाद श्री वल्लभ. आणि आपण जर आता बघितलं तर या कलियुगामध्ये सुद्धा आपल्या दत्ताचा, एकमुखी दत्ताचा अवतार प्रकटलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र येऊन त्यांनी एकमुखी दत्ताचं रूप धारण केलेलं आहे. एकमुखी. आता बघा तुम्ही, तो एकमुखी आहे. आपण किती मुखी आहोत पहा तुम्ही. आपण सकाळी कोणत्या मुखाने बोलतो, दुपारी कोणत्या मुखाने बोलतो, संध्याकाळी आपण कोणत्या मुखाने बोलतो. आपल्या मुखातून आपण काय पितो, पाणी प्यायला पाहिजे तर आपण दारू पितो. अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतील. म्हणजे घराचा जर विचार केला आज, तर घरचे घर हे आज आपल्याला वाममार्गाने जाताना दिसत आहे. घरचे घर आपल्याला अन्यायाकडे जाताना दिसत आहे. भावामध्ये बहीणमध्ये जमत नाही, बहिणींमध्ये जमत नाही, पती पत्नींमध्ये जमत नाही, अशी परिस्थिती घरांची झालेली आहे. आता घरांमधून जर थोडं आपण बाहेर आलो तर समाजामध्ये आज तुम्ही बघा, समाजामध्ये किती दुफळी निर्माण झालेली आहे. आज समाजामध्ये किती भानगडी निर्माण झालेल्या आहे. माणूस आहे, शेवटी एकच माणूस आहे, पण समाज वेगवेगळे आहेत. म्हणून ते आपल्या समाजासाठी झटताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे फक्त माझा एकट्याचा समाज राहो आणि इतर समाज नष्ट हो, अशी संकल्पना आपल्या आज माणसामध्ये निर्माण झाली आहे. आता आपण समाज सोडला आणि आता थोडं पुढे आपण जर राष्ट्राच्या स्तरावर आलो, तर राष्ट्राच्या स्तरावर हे विभिन्न असे गट निर्माण झालेले आहेत. आपण म्हणतो की आपल्या भारतामध्ये विविधतेतून विविधता आहे, पण त्याच्यामधून एकता आहे. हो, मान्य आहे. परंतु आपणच जर आज दीपावलीला मंथन केलं तर आपल्या लक्षात येईल की विविधतेतून जी एकात्मता आहे ती किती प्रमाणामध्ये आपल्यामध्ये आहे आणि कोणत्याही गोष्टीचं ते महत्त्व जोपासत असताना आपण किती मनापासून जोपासतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सण हा साजरा करायचा म्हणून साजरा करायचा आहे. एक त्याचं आला ना म्हणजे लोटायचं आहे. एक सण साजरा करायचा आहे. असा सण साजरा न करता तीच गोष्ट जर सातत्याने वर्षभर पुढे आपण लक्षात ठेवली आणि स्मरणात ठेवली आणि त्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्या सणाचं काय महत्त्व आहे, तो सण का साजरा केला जातो, त्या सणाच्या मागचं काय महत्त्व आहे आणि त्यासाठी लागणारा प्रकाश, त्यासाठी लागणारा न्याय, त्यासाठी लागणारा एकी, त्यासाठी लागणारं सामाजिक सलोखा, जातीय सलोखा हा फार आवश्यक आहे. या गोष्टी जर वर्षभर सातत्याने आपण पुढे नेल्या तर मला असं वाटतं
हे दीपावली मंथन आज महत्त्वाचं ठरेल. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आज आपण दीपावली मंथन केलेलं आहे. म्हणजे दीपावलीच्या सणाचं महत्त्वही आपण पाहिलेलं आहे आणि दीपावलीला मंथन आपण करायचं आहे. आज मला असं वाटतं, आपण प्रत्येकाने जर एक संकल्प केला आणि वर्षभर माझं जे चुकलेलं आहे पुन्हा मी चुकू देणार नाही. बघा, पैसा हा मिळवणं आवश्यक आहे, प्रत्येकाने पैसा मिळवला पाहिजे. परंतु तो पैसा जर माझ्याकडे चांगल्या मार्गाने येत असेल तर तो पैसा मला कायमचा टिकणार आहे. तो पैसा माझ्याकडे फार काही देऊन जाणार आहे, मला खूप कीर्तिमान मिळणार आहे, असं सगळं घडणार आहे. परंतु आज आपण जो पैसा कमावतो आहे तो खरोखर आपण न्यायाने कमावतो आहे का? एखादी सर्व्हिस आपण करतो आहे तर ती सर्व्हिस खरोखर आपण न्यायाने ती सर्व्हिस करतो आहे का? आपल्या घरी येणारा पैसा हा खरोखर प्रामाणिकतेचा आहे का? आणि आपण शेजाऱ्याशी वागताना कसे वागतोय? आणि आज समाजामध्ये मुलगी आहे, त्या मुलीला आपण किती प्रमाणामध्ये संरक्षण देतो आहे? आपल्या तसं पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत मुलींच्या बाबतीत, पण त्या स्कीमांचा, त्या योजनांचा आपण किती प्रमाणामध्ये आदर करत आहोत? या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने समोर येतात. तर आज मी आपल्याला दीपावली मंथन या विषयावर माझे विचार मांडले आपल्यासमोर. आपल्याला हे माझे विचार खरोखर कसे वाटले हे विचार आपण आधी ऐकायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आपण मला सांगायचं आहे की हे विचार कसे वाटले. आणि आपल्याला नवीन एखाद्या विषयावर मराठीमध्ये जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तोही आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल. तेही आपण त्या व्हिडिओमध्ये, त्या कमेंट बॉक्समध्ये आपण कळवावं. व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण कळवावं. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.